माझ्या सोबत चल आणि त्याला सांभाळ. माझ्याला काही होत नाही. हे बघा, मी आता तुमच्या सोबत येतोय. आपण सुखरूपपणे जोखू काकांना घरी आणू, त्यांना समजावू आणि त्यांची नीट काळजी देखील घेऊ. तुम्ही काळजी करू नका, या माझ्यासोबत. दादा, दादा, जा आणि जिजाबाईला घरी घेऊन ये. नाही मीरा, जर आज मी तिला घेऊन आलो तर ती रोज असंच काहीतरी वेगळं करल. जर मी भीमच्या नजरेत गुन्हेगार बनलो तर मला काही फरक पडत नाही, पण मी नाही जाणार. दादा, अशा प्रकारे तिला एकटं सोडून येणं चांगलं नाहीये. दादा, कमीत कमी आजपर्यंत कधीही जिजाबाई समोर तुम्ही गुन्हेगार नाही ठरलायत, तर मग पुढे बी का व्हायचं? जा, घेऊन ये जिजाबाईला. तुम्हाला काय गरज होती समजवायची? रामजी भाऊ, जिजाबाईला घरी घेऊन येऊ किंवा न येऊ, जिजाबाईला तर धडा तेव्हा मिळणार ना जेव्हा तिला कोण शोधायलाच गेलं नसतं. नाती तिथेच संपायला सुरुवात होती, जेव्हा एकमेकांना धडा शिकवायला सुरुवात होती. एकमेकांना धडा शिकवण्याला नाती म्हणत नाही. नात्यामध्ये एकत्र राहून आयुष्याच्या अनुभवांमधून धडे घेतले जातात. मी जिजाबाईच्या बाबतीत चुकीची नाही आहे, आणि नाही मी कधी जिजाबाईबद्दल वाईट विचार करते. मला नेहमी असंच वाटतं की दोघं एकत्र राहावं, आनंदी राहावं. म्हणून मी दादाला सांगितलं की जाऊन जिजाबाईला घेऊन ये. आई, पण मी तुमच्याशी सहमत नाहीये. मला असं वाटतंय की जेव्हा समदे प्रयत्न करून बघितले तरी बी काही जिजाबाई सुधारली आहे नाही ना, तर तिच्याकडनं अपेक्षाच नाही ठेवायला पाहिजे. शेवटी तुमचे वेगळे विचार असू शकतात आणि माझे वेगळे, पण प्रयत्न करायलाच पाहिजे ना. जोखू काका घरी चला. नाही नाही, नाही जाणार घरी. भीम, त्या गव्हर्नरकडे जाऊया का? मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडं दारू मिळेल आपल्याला. तुझं बोलणं बी होईल त्याच्यासोबत, आणि मला थोडीशी दारू बी प्यायला मिळून जाईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी आमच्यासोबत घरी चला. काका घरी चला तुम्ही. समजव ना भीमाला. भीमराव, मला बी थोडीशी दारू मिळून प्यायला. म्हणणं ऐक ना माझं. चल हे असे नाही ऐकणार. चल ना गव्हर्नमेंट. चला घरी, चला घरी चला. चला घरी चला, घरी चला. घरी चला. चला घरी जाऊया. घरी जायला पाहिजे. जिजाबाई, घरी चल. ऐकून आलं मी काय म्हणालो? घरी चल. संध्याकाळपासून तुमची वाट बघतेय मी इथं. यासाठी नाही की तुम्ही येऊन इथे संताप करावा. संताप करू नको तर काय करू? इथे बसू शकता माझ्या जवळ, थोड्या गप्पा मारा माझ्यासोबत. कधी कधी आपल्या बायकोसोबत प्रेमाने वागणं एवढं बी चुकीचं नसतं. हे बघ जिजाबाई, यायचं हाय की नाही ते सांग. जर नसेल यायचं तर इथंच बस, मी जातो. हा तर मग जा.
मी बी जेव्हा वाट बघून बघून थकून जाईल तेव्हा घरी येईल मी. राहा मग इथंच. तुम्ही इथे आहात तर तिथे तुमची बायको काळजीत पडली असेल. कमीत कमी ह्या गोष्टीचा तरी विचार करा आणि जाऊन त्यांना घरी घेऊन या. हे बघ जिजाबाई, जेव्हा घरी जायची इच्छा असेल तेव्हा सांग, तेव्हाच निघूया, पण एकत्रच जाऊया. अरे सोडा मला. अरे मला जाऊ द्या. अरे सोडा मला. चला. अरे कसे दोस्त आहात तुम्ही सगळे? माझ्यासोबत धोका केला तुम्ही. दोस्ताच्या कामात आला नाही. अरे लाज वाटते तुमच्या समजाची. चोखू लाजबीज काय नाही. पगार पाणी आणि मित्र यापैकी एकाला निवडायचं असतं ना, तेव्हा मित्राला नाही निवडता येत. काय मनोहर? मग एकदम खरी गोष्ट आहे हितेश भाऊ. खरं बोलला. आत्ताच दाखवतो तू समजांना. सोड. काका शांत व्हा. आम्ही तुम्हाला घरी सोडून येतोय. शांतपणे झोपी जा घरी. हा भीम, घेऊन चल याला झोपवूया आपण. रमा चल. जा औषध घेऊन ये. नाही, चला. मला औषध नाही पाहिजे. चला. चला चला. काका अहो चला म्हटलं ना. ए, सोड. हो चला. चला बरं. ए चोखू, अरे चला. मला नाही प्यायचं औषध. सोड. मनोहर, जनार्दन, चला आपण पण झोपून जाऊया. सकाळी कामावर बी जायचंय ना. नाही. अरे जोको बसा इथे बसा. झोपा इकडे आता. बसा हा. बसा काका. अरे बस ना. शांत व्हा काका. काय काका करताय? तुमच्या चांगल्यासाठी करतोय. शांत व्हा. अरे मी आता इथे काकू, तो सोडणार आहे. ते औषध आता. द्या. शांत अरे बस. बसा म्हटलं ना. औषध पी. अरे जाऊ दे मला. जोको मला नको. पी. तुमच्या समध्या लोकांचे खूप खूप आभार. खूप मदत केली तुम्ही माझी. काही हरकत नाही काकू. काकांची काळजी घ्या. जा पोरा. असं वाटतंय बाबा आणि जिजाबाई अजून आल्या नाहीयेत. पण बाबा तर चाळीमध्ये बी नाहीयेत. म्हणजे ते आईलाच आणायला गेली असतील. याचा अर्थ जिजाबाईंनी पुन्हा एक नवीन हट्ट केला असेल. चल जाऊन बघूयात. नाही, तुम्ही नका येऊ, पण बघते. पण तू एकटी कशी? मी एकटी जाईन. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जाऊन अभ्यास करा. रमा, कुठे जाते पोरी? आत्या, तुम्ही इथं द्या, मी दाबून देते. नाही पोरी, असू दे. तू कुठे चालली होती? आई कधीपासून घरी आले नाहीयेत. माहित नाही कुठं आहेत. त्यांनाच शोधायला चालली होती. येईल ती घरी. तू जा, जाऊन तेल घेऊन ये. मी तुझ्या डोक्याला तेल लावून देते. तेल? पण आत्या, माझं डोकं दुखत नाहीये. पोरी, किती काळजीत दिसतेस तू. जा, तेल घेऊन ये, मी लावून देते. आत्या, राहू द्या ना. रमा, किती दिवस झाले मी तुझ्या डोक्याला तेल लावलं नाहीये. जा, तू तेल घेऊन ये, आणि लावताना गप्पा बी होतील. रमा, मला ठाऊक आहे की तुला जिजाबाई आणि दादाची काळजी आहे, पण मला नाही पाहिजे की जिजाबाई तुला वाईट साईड गोष्टी ऐकवेल. म्हणून बरं होईल की तू इथंच राहा.
ये बस. हा, बघितलं कसे झाले तुझे केस बी. मस्त मालिश करीन ना तर चांगलं वाटत. कशी आहेस रमा? मी तर ठीक आहे आत्या, पण तुमच्याशिवाय ना घर खायला उठतो. पण आनंदी बी आहे की तुम्ही नव्या घरात खूप खुश आहेत. घरापासून दूर राहून एक गोष्ट शिकली आहे मी, की घरांच्या भिंती नात्यांना वेगळं करत नाही. हे गरजेचं नाहीये की जे जवळ आहे त्यांच्यासोबतच नाती बनत जातील. माझे आई बाबा ना माझ्यापासून लई दूर आहेत, पण त्यांच्यासोबत जे नातं आहे ना लई छान आहे. रमा, जेव्हा मी वर जाईन ना तेव्हा मी भेटल तुझ्या आई बाबांना आणि सांगल की तुमची मुलगी लई गुणी आहे. आणि त्यांना हे बी म्हणाल की पुढच्या जन्मात तूच माझी पोरगी बनून यावं. आत्या, काय झालं तुम्हाला? तुम्ही अचानक अशा गोष्टी का करताय? काही नाही, आठवण येते तुमच्या समध्यांची. रमा, आपल्या लोकांपासून दूर राहणं एवढं सोपं नाहीये. आजपर्यंत मी माझ्या भावाची साथ नाही सोडली आणि आज आम्ही त्या वळणावर येऊन उभं राहिलोय की जिथं आम्ही काही बी करू शकत नाही. थकलात का असं वाट बघून बघून? तुला काय घेणं देणं त्याच्याशी? घेणं देणं तर तुम्हाला बी नव्हतं कधी. तुम्ही जशी आता माझी घरी यायला म्हणून वाट बघत आहे, मी तशीच तुमची आयुष्यभर वाट बघितली नवऱ्याच्या रूपात तुम्हाला मिळवण्यासाठी. पण मी तर नाही थकली कधी. तुम्हाला माहितीये, मी आपल्या दोघांसाठी गोळेगार घेतले होते, पण जोपर्यंत तुम्ही आला इतळून गेले. का सारखं सारखं उपकार करून दाखवतीस? तुला माझी लय काळजी आहे, माझ्यावर प्रेम करते. काळजी हाय मला तुमची, लई प्रेम आहे माझं तुमच्यावर. पण हे प्रेम दाखवण्याची गरज तवाच पडती जेव्हा प्रेम करणारा समजू शकत नाही. जसं सून आणि पोरा पुढं तुम्ही माझं प्रेम समजू शकत नाही. आता सफाई देऊन काही उपयोग नाही. चल.
बाबा हे काय करतात तुम्ही? हिंमत वाढवत आहे मी तुम्हा दोघांची. कोणत्या गोष्टीची हिंमत बाबा? कारण की ज्या उच्च जातीच्या लोकांनी आपल्यावरची जबाबदारी सोपवली आहे ना, त्यातली पहिली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच सज्ज करत आहे तुम्हा दोघांना. आता माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. तुम्हा दोघांना की काय करायचं आहे? हो बाबा, पण आम्ही त्यांना महिपाल, त्याची काळजी तू करू नकोस. त्याबद्दलचा मी सगळा विचार करून ठेवलाय. हो बाबा. हो बाबा. तर मग जा. म्हणजे उद्या सकाळपासून त्या भीमरावच्या अडचणी आणखीनच वाढतील. हो बाबा. मेघनाथजींचा विजय असो. मेघनाथजींचा विजय असो. मेघनाथजींचा विजय असो. जेव्हा मी आपल्या जबाबदाऱ्यांची पहिली वसुली गोळा करेन, तेव्हा सगळेच्या सगळे असाच जय जयकार करतील माझा. चांगलं वाटेल, चांगलं वाटेल मला. तेव्हा मी त्या भीमरावच्या समोर त्याच्या हातबलतेवर मनसोक्त असेन. भीमराव, तू तर गेलास. तुम्ही झोपून घ्या ना, लय उशीर झाला आहे. उद्या अभ्यास करा ना. तेच करणार होतो मी. झोपतो आता मी. अगं तू काय झालं? तुम्ही हसता का आहे? काही लागलं आहे का? अगं तुझे केस. तू आरशात पाहिलं नाहीस का? अगं अशी जर बाहेर जाशील तर लोक घाबरून पळून जातील. एक काम कर, आरशात बघ आणि केस नीट कर आधी. नाही बघायचं मला. राहू दे तीच कटलेले. अशीच राहणार मी. अगं चिडतीयस का? थांब तर. थांब रमा. चिडलीयस का एवढूशा गोष्टीवर? चिडू नको तर काय करू? बायकोचे केस इसकटले आहेत आणि नवरा बघून असा हसतोय जशी मी एखादी येडी आहे. वय ना? अगं मी कुठे म्हणालो वेडी आहेस रमा. बरं ठीक आहे, जर चिडली असशील, वाईट वाटलं असेल तर माफ कर मला. वाईट वाटलं म्हणजे? वाईट वाटलं मला, पण मी तुम्हाला असं माफ नाही करणार. ठीक आहे, पुन्हा नाही हसणार मी. पुढचं बघू. पण आता मी तुम्हाला शिक्षा देईन, म्हणजे तुम्ही परत असं वागणार नाही माझ्यासोबत. नवरा आहे म्हणून काय झालं? शिक्षा तर देईन मी. न्याय आणि शिक्षा समद्या नात्यांपेक्षा मोठे असतात. बर, तर मग ठीक आहे, तुझी शिक्षा मान्य आहे मला. सांग. ठीक आहे, तुम्ही जाऊन कांगवा घेऊन या. ठीक आहे. मला नका देऊ. मग तुम्हीच इंचरणार माझी केस. आणि नीट इंचरा. हा घ्या. छिन चढ़े छिन उतरे सो तो प्रेम न होय. अघट प्रेम पिंजरे बसे
प्रेम कहावे सोय, प्रेम कहावे सोय.